झाले का 2 लेसन? आता तिसरा लेसन केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. ओके. सो आवर्ती सारणी बऱ्यापैकी झाल्या तुमच्या आता आधुनिक आवर्ती सारणी. आता यू आर रासायनिक अभिक्रियांवरती. आणि ठीक आहे, वेळ तर नाही घेणार, पण एक गोष्ट नक्की सांगेल, की बाकीचे सगळे व्हिडिओ टॉपरचा पण व्हिडिओ मी अपलोड करतोय आणि बाकीच्या सगळ्या धड्यांचे प्रश्न करून घ्या आणि येऊया तिसऱ्या धड्याच्या प्रश्नांवरती. ओके. सो या धड्यावरती सगळ्यात महत्त्वाचं रिएक्शनवरती फोकस करा. जेवढे पण एक्सपेरिमेंट्स आहेत, ओके, जेवढे पण एक्सपेरिमेंट्स आहेत या धड्यावरती, तर ते संपूर्णपणे करण्याचा प्रयत्न नक्की करा. मी बऱ्यापैकी संध्याकाळी लाईव्ह येईल. तर लाईव्ह आल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगला फायदा हा होईल, की तुम्ही एक्सपेरिमेंट्स प्रॉपरली सगळे करू शकता. मी पहिलं सांगतोय, ऑल एक्सपेरिमेंट्स आर आय-एम-पी. ओके. पण मी लाईव्हमध्ये काही एक्सपेरिमेंट्स घेऊन येतोय. ओके. पुढे गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं एखादी अभिक्रिया दिली. आयडेंटिफाय द टाइप ऑफ द केमिकल रिएक्शन. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रकार सांगायचा आहे. डेफिनेशन त्याची सांगायची म्हणजे संपूर्ण रिएक्शनच्या टाइप्स म्हणजे तुमच्या अभिक्रियांचे प्रकार. अभिक्रियांचे प्रकार आणि त्याच्या डेफिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक्झाम्पल पार्ट असलं पाहिजे. ओके. लर्न एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. उदाहरण, प्रत्येकाचं उदाहरण माहीत असलं पाहिजे. ओके. पुढे गेल्यानंतर नेम्स ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. सो रिएक्टंट आणि प्रॉडक्ट्स काय असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो रिएक्टंट आणि प्रॉडक्ट जे आहेत, या बाजूचे रिएक्टंट असतात आणि या बाजूचे काय असतात तुमचे प्रॉडक्ट असतात. ओके. सो लेफ्ट साइडला रिएक्टंट असतात, राइट साइडला तुमचे काय असतात प्रॉडक्ट असतात. पुढे गेल्यानंतर सिमिलॅरिटी आणि डिफरन्स बिटवीन एक खूप महत्वाचे NaOH आणि पाण्याच्या अभिक्रिया इथं आलेली. ऑब्झर्व द फॉलोइंग रिएक्शन अँड आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन. व्हॉट आर द सॉल्ट अँड ॲसिड इन द रिएक्शन? सॉल्ट कोणते आणि ऍसिड कोणते? हा सॉल्ट आहे आणि हा तुमचा ऍसिड आहे. याला तुम्ही बऱ्यापैकी बेस म्हणू शकता. ओके. कंबशन ऑफ कोल कोणती रिएक्शन आहे? क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट FeSO4 आलेला आहे इथं. FeSO4 चा प्रश्न आहे. हा एक्सपेरिमेंट बेस्ड आहे. पेलग्रीन त्याचं उत्तर आहे. ओके. पुढे गेल्यानंतर कंप्लीट द केमिकल रिएक्शन. पुन्हा कंप्लीट द केमिकल रिएक्शन ही आकृती आणि त्याच्यावरती प्रश्न. ओके. गंजाची आकृती आहे. बाकीचे तुम्ही सगळे प्रश्न प्रॉपरली बघू शकता. ए आणि बी आयडेंटिफाय करायचे. लाईमस्टोनची ही रिएक्शन आहे बऱ्यापैकी. ओके. सो ही एक्सपेरिमेंट आहे तुमच्या याच्यामध्ये धड्यांमध्ये ही एक्सपेरिमेंट असेल म्हणजे बऱ्यापैकी ही टेक्स्टबुक मध्ये आहे तुमच्या. ओके. मराठीमध्ये पण सेमच आहे की कोणती अभिक्रिया अभिक्रिया ओळखा. NaOH आणि पाण्याची अभिक्रिया आलेली. ओके. त्यानंतर फेरस सल्फेटचं आलेले. कोळशाच्या हवेत ज्वलन होण्यास कोणती अभिक्रिया म्हणतात? गंज रस्ट. गंजावरती टोटल खाली 4-5 प्रश्न आलेले आहेत. ओके. सो तुम्ही प्रॉपरली ही एक-एक गोष्ट बघू शकता. रेडॉक्स अभिक्रिया आणि ते सगळं ते येईल, इकडे सुद्धा येईल. ओके. सो दोन्हीकडे तुमच्याकडे आहे, ऑप्शन आहे. दोन्हीकडे तुम्ही प्रॉपरली बघू शकता. पुढे गेल्यानंतर आता तेच ही रिएक्शन एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे. बॅलन्स करायला येत नसेल तर एकदा बॅलन्स करून घ्या. रिएक्शन मात्र चेंज होईल, पण प्रश्न लक्षात ठेवा बॅलन्सिंगचा आहे. रिएक्शन चेंज होऊ शकते हे पण सांगतो. चेंज होईल, पण बॅलन्सिंग वरती फोकस करा. बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन. बॅलन्सिंग रिएक्शन तुम्हाला येत नसेल तर प्रॉपरली एक व्हिडिओ माझा बॅलन्सिंग वरती आहे, छोटासा 4-5 मिनिटाचा आहे, तो एकदा बघून घ्या, कारण बॅलन्सिंगचा प्रश्न येऊ शकतो. पुढे गेल्यानंतर इथे केमिकल फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलं होतं की केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. गंजाचा रासायनिक सूत्र काय हे प्रॉपरली विचारलं होतं. त्यानंतर त्याची ॲनोड आणि कॅथोड रिएक्शन विचारली. ॲनोड आणि कॅथोड रिएक्शन म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो धडा आहे बऱ्यापैकी तुम्हाला जर माहित नसेल तर धडा आहे तिसऱ्या धड्याच्या शेवटचं पान जे आहे डाव्या हाताचं पान, तर डाव्या हाताच्या पानावरती तुम्हाला बऱ्यापैकी हे ॲनोड आणि कॅथोडची अभिक्रिया भेटणार. ओके. पहिलं सांगतो, रस्ट रिलेटेड फेनॉमेना. हा रस्ट. ओके. इथे बऱ्यापैकी एअर टाईट कंटेनर वाला माहित असेल तुम्हाला. हा बऱ्यापैकी एअर टाईट कंटेनर इट इज रेकमेंडेड. रॅन्सिडिटीचा टॉपिक आहे हा. खवटपणा माहिती आहे ना सगळ्यात पणा. तेल उघडं ठेवलं किंवा जर तुम्ही बऱ्यापैकी उघडं असलेलं तेल वापरलं कोणत्या गोष्टी किंवा पदार्थ बनवण्यासाठी, तर साहजिकच काय होणार आहे, खवटपणा तुम्हाला वास येणार आहे त्या गोष्टींचा आणि बऱ्यापैकी ते चांगलं नसणार आहे. ओके. टाईप ऑफ द केमिकल रिएक्शन. एक्झोथर्मिक कोणते आहेत आणि एंडोथर्मिक कोणते आहेत. ओके. सो ओळखायला पण येऊ शकतं आणि डेफिनेशन आणि एक्झाम्पल पण येऊ शकतं. हे हे लक्षात असू द्या. ओके. कारण नुसतं जेव्हा तुम्ही ओळखताय याचा अर्थ तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. रेडॉक्स वरती प्रश्न करायचा आहे. एक्सप्लेन द हेल्प ऑफ बॅलन्स केमिकल रिएक्शन. कंप्लीट रिएक्शन. फिजिकल आणि केमिकल चेंज हा तर तुम्हाला पहिल्याच फर्स्ट पेज म्हणजे लेसनचा फर्स्ट पेज जो आहे डाव्या हाताचा त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. रिएक्शन आहे, 2 रिएक्शन आहे. रिएक्शन वरती प्रश्न दिलेत. H2S, SO2, S2H2 हे याच्यावरती आयडेंटिफाय द अबव्ह ही कोणती केमिकल रिएक्शन आहे. तर इथे दोन्ही गोष्टी झाल्यात. म्हणजे इथं रिडक्शन झालेले आणि इथं ऑक्सिडेशन झाले ह्या एरोवरती. सो ज्या अभिक्रियेमध्ये रिडक्शन ऑक्सिडेशन सोबत होतं त्याला आपण रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतो. ओके. सो त्याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो. टाइप ऑफ द रिएक्शन ऑफ A अँड B. बी इज युअर ऑक्सिडेशन, A इज युअर रिडक्शन. ओके. सो हा प्रश्न आहे.
पुढे गेल्यानंतर व्हॉट इन्फॉर्मेशन विल यू गेट फ्रॉम द अबाव रिएक्शन, सेम पुन्हा एकदा रिएक्शन दिली आणि तुम्हाला काय भेटते. सो डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, हे तुटले घटस्फोट झालेला आहे. सो ही डिकम्पोजिशनची रिएक्शन आहे. सो डिकम्पोजिशन झालेलं इथं अपघटन झालेलं आहे मराठीमध्ये. पुन्हा एकदा रिएक्शन इन विच आयन्स आर एक्सचेंज झाले म्हणजे सगळ्यात महत्वाचं ही कोणती रिएक्शन आहे, ही डबल डिस्प्लेसमेंटची रिएक्शन आहे. एक्सचेंज झाले म्हणजे आदला बदली झालेली आहे. येस, गुड, परफेक्ट. इथे सुद्धा कोणती रिएक्शन आहे, ट्रू आणि फॉल्स, डिकम्पोजिशन रिएक्शन आलेली आहे. पण तुम्हाला मी सांगितलं आधी सुद्धा की कोणत्या पण टाईप वर ते येऊ शकतो पेपरला. ओके, सो नेक्स्ट प्रश्न जो आलेला आहे तो पुन्हा एकदा कॉपर रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वरती आलेला आहे. ओके, मेटल हा ऍसिड सोबत रिॲक्ट होतोय, मेटल हा ऍसिड सोबत रिॲक्ट होतोय, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओके, पुढे गेल्यानंतर त्याची बॅलन्स रिॲक्शन आणि नेम ऑफ द रिॲक्टंट प्रोडक्ट मी सांगून झाले तुम्हाला. पुन्हा एकदा मागे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, आता इथे काय आले बघूया. इथे सुद्धा एमसीक्यू पहिला. सेकंड, गिव्ह रिझन, खूप महत्वाचं आहे. चांदी ही काळी पडते, माहित असेल तुम्हाला. वी स्टोर सिल्वर क्लोराइड, म्हणजे इथे सिल्वर क्लोराइडचा आलाय AgCl. सो सिल्वर क्लोराइड जे आहे ते आपण डार्क कलरच्या बॉटल्समध्ये ठेवतो, त्याचं कारण विचारले. पुढे गेल्यानंतर फाइंड द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, खूप महत्वाचं आहे. इथे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे हे ओळखायचं आहे. सो तुम्हाला माहित असेल ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन जर कमी झाले तर ऑक्सिडेशन असतं. आणि रिडक्शन म्हणजे काय, तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपण काय बोलतो, बऱ्यापैकी रिडक्शन म्हणतो. आणि जर ते कमी होत असतील तर आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. डेफिनेशन आलेली आहे. नेम द सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट ऍडेड वेन द सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट म्हणजे NaCO3 हा कशामध्ये ऍड केलेला आहे त्यांनी, कॅल्शियम क्लोराइड CaCl2 मध्ये ऍड केला आहे. तर तुम्हाला काय भेटणार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. रिएक्शन, द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज, साहजिक एक्सचेंज होते. म्हणजे तुमचं कोणते माहिती आहे तुम्हाला. एक्सप्लेन एनी 5 फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, कोणते पण याच्यामध्ये येऊ शकतं. याच्यामध्ये कॅटलिस्ट सुद्धा आहे, हे लक्षात असू द्या. कॅटलिस्ट सुद्धा आहे. नेचर ऑफ द रिएक्टंट मध्ये टेम्परेचर पण आहे. बाकी टोटल 5 फॅक्टर आहेत ज्याच्यावरती तुमची संपूर्ण अभिक्रिया ही अवलंबून आहे. ओके, अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात, रिॲक्टंट म्हणजेच अभिकारके. आणि जे भेटतं आपल्याला त्यांना काय बोलतो आपण, प्रोडक्ट. मराठीमध्ये त्यांना आपण बोलतो उत्पादिके. पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा एक एमसीक्यू आलेले. ओके, CO2 त्याचं उत्तर आहे. द रिएक्शन ऑफ सोडियम क्लोराइड सोल्युशन विथ द सिल्वर नायट्रेट सोल्युशन इज शोन. ओके, म्हणजे दोन्ही सोडियम क्लोराइड NaCl आणि AgNO3. सो ह्या दोघांची रिएक्शन या एक्सपेरिमेंट जे आहे टेबलमध्ये एकदा बघून घ्या. ओके, स्टडी द ऍडजस्टंट फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. केमिकल फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, लाईम वॉटरचा आणि कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. गॅस कोणता बनतोय, सॉलिड. प्रोडक्ट कोणतं तयार होतंय. ओके, सो हे प्रश्न आहेत. एमसीक्यू आहे, एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवलं तरी चालेल. एमसीक्यू आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला एक लक्षात येत असेल की डायग्राम भरपूर येतात. डायग्राम वरती क्वेश्चन जे आहेत ते फुल्ली प्रॉपरली तसे येतात. ते तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं, डायग्राम आणि क्वेश्चन्स खूप महत्वाचे. रस्ट वरतीच आहे. बॅलन्स केमिकल, कॉपर रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड कॉपर Cu प्लस HNO3 काय होईल ते विचारलेलं आहे. सो इथे कॉपर नायट्रेट बनतं, NO3 प्लस H2 गॅस निघून जातो. ओके, त्यांनी केमिकल रिॲक्शन पण विचारली आणि त्यांना बॅलन्स सुद्धा करायला लावलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तेच एक केमिकल रिॲक्शन दिलेली आपल्याला. सो एक केमिकल रिॲक्शन दिली आपल्याला आणि त्या केमिकल रिॲक्शन वरती आपल्याला काही प्रश्न विचारले गेले आहे. ओके, सो AgNO3, सिल्वर नायट्रेट आणि NaCl माहिती आहे ना, मगाशी वरती झाली होती की नव्हती झाली, झाली होती. सो सिल्वर नायट्रेट आणि इथे सोडियम क्लोराइड आहे, सोडियम क्लोराइड. ओके, सो याची बऱ्यापैकी बेरीज करून तुम्हाला रिॲक्शन विचारली होती. प्रश्न दिलेले आहेत खाली, एकदा स्लॉट मध्ये तुम्ही करू शकता. द केमिकल रिॲक्शन इन द 2 or more प्रोडक्ट्स आर म्हणजे तेच एमसीक्यू आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन ओळखायला आहे. परत एकदा रिॲक्शन ही आधीची रिपीट झालेली क्वेश्चन आहे. मॅच द फॉलोइंग आहे, ओळखू शकता तुम्ही. नेम द टाइप ऑफ द केमिकल रिॲक्शन, कोणती टाईपची रिॲक्शन माहिती आहे तुम्हाला, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. डबल डिस्प्लेसमेंटचं त्यांनी आपल्याला उदाहरण विचारले. बऱ्यापैकी 7 पेक्षा जास्त असल्यानंतर ते काय असतं, बेसिक असतं, हे माहित पाहिजे तुम्हाला. व्हॉट हॅपन्स व्हेन कॉपर रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड, सेम क्वेश्चन रिपीट झालाय. तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास, हे खूप महत्वाचं आहे का. इथे हे चेंज होऊ शकतं का, पहिलं सांगतो. हे चेंज होईल
पण कॅल्क्युलेट मास तुम्हाला लक्षात असला पाहिजे, 20 पर्यंत ॲटॉमिक मास तुमचे पाठ असले पाहिजे. ओके. सो कॅल्शियमचा 40 आहे, कार्बनचा 12 आहे, कॅल्शियमचा 40 आहे, कॅल्शियमचा इथे लक्षात ठेवा त्याचं मॉलिक्युलर मास, वजन, मास, वस्तुमान शोधता आला पाहिजे. ओके. पहिलंच मी सांगतोय, परत विचारू नका. बॅलन्सिंगसाठी डिफरन्स किती गोष्टींचा आहे बघा. डिफरन्स जेव्हा एखादा व्याख्या करता, तर व्याख्या करायच्या जागी मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय करायचं होतं तुम्हाला सगळ्यात पहिलं नावानंतर तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची होती, त्याची व्याख्या पाठ करायची होती आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक्झाम्पल पाठ करायचं होतं. एवढं मी क्लिअरली सांगितलं होतं. जर तेवढ्या गोष्टी पाठ असतील तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं पेपरला आलेलं डिफरन्स लिहू शकता. इथे लक्षात घ्या, फरक लिहायचा आहे तुम्हाला, फरक. रेडॉक्स रिएक्शनचा क्वेश्चन आधी आलेला आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आयडेंटिफाय करायचे. तर इथं तुमचं ऑक्सिजन कमी झालाय, म्हणजे ही रिएक्शन जी आहे ती रिडक्शन आहे. इथे तुमचा ऑक्सिजन वाढलाय, म्हणजे इथं ही जी आहे ही ऑक्सिडेशन आहे. इथे खूप महत्वाची गोष्ट आलेली ती म्हणजे की ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला आणि रिड्युसिंग एजंट ओळखायचा आहे. मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. हे जर तुम्हाला येत नसेल तर एक छोटा व्हिडिओ माझा नक्की बघा, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शनचा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रॉपरली सांगतोय कसं ओळखायचं की ऑक्सिडीकरण आणि तुमचं जे आहे की रिडक्शन, आणि एक ट्रू आणि फॉल्सचा प्रश्न आहे. जर हा व्हिडिओ फास्ट झाला असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला, जर हा व्हिडिओ फास्ट असेल आणि तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी मिस केल्या असतील तर तुम्ही बऱ्यापैकी मागे रिवाइंड जाऊन हा व्हिडिओ बऱ्यापैकी शांततेने बघा. वाटलंच तर मी पुन्हा एकदा इथे मराठीचा एकदा स्टार्टिंग पासून हे करतो, की जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही तो प्रॉपरली करू शकता. ओके. स्क्रीनशॉट काढू शकता. आता हे फर्स्ट पेज आहे. हे फर्स्ट पेज झाल्यानंतर इथे शेवटचा खालची एक तुम्ही इक्वेशन घ्या. पुढे गेल्यानंतर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. मी प्रॉपरली सांगतोय, नंतर तुम्ही झूम करून बघू शकता. ओके. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा खालचा एक स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट लास्ट याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आणि ठीक आहे. आणि बाकी जे आहे इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये प्रॉपरली ही जी आहे, ही फाईल जी आहे ही बऱ्यापैकी ॲपवरती अपलोडेड आहे. आहे. वाटलंच तर व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही पॉज करून पाहिला तरी चालेल. ओके. आणि भेटूया चौथ्या लेसनमध्ये. चौथा लेसन तुमची वाट बघतोय. 10वा, 9वा, 8वा तर पहिला बघून घ्या. कारण काय सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का? स्कोरिंग आहे. 7वा, 6वा तर बघितलाच पाहिजे, की किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि सगळे आय-एम-पी तुम्ही जर पाहिलं असेल, एवढं भारी डॉक्युमेंट आहे, की कुठेच प्रश्न कोणता सोडला नाही. पी-वाय-क्यू सकट. मागच्या वर्षाचे सगळे वर्षाचे पी-वाय-क्यूज आपण घेतलेले आहेत. कारण मॅथ्स 2ला एक गडबड झाली होती, तुम्हाला माहीत नाहीये. पण नक्की मी ती गडबड सांगेल, की मॅथ्स 2च्या पेपरला प्रश्न बऱ्यापैकी आता कुठून यायला सुरुवात झालेली आहे. ओके. सो भेटूया आपल्या चौथ्या लेसनच्या व्हिडिओमध्ये. आणि साहजिक आहे, शॉर्ट्स जर पाहिले नसतील तर सगळे शॉर्ट्स बघून घ्या आणि लाईव्हला यायला विसरू नका. आणि पहिली गोष्ट की शॉर्ट्समध्ये मी पूर्ण पॅटर्न, कोणतीही गोष्ट कधी रिपीट झाली ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की रिपोर्ट्स बघण्यासाठी काही गोष्टी विकत घेण्याची गरजच नाही. फ्रीमध्ये तुम्ही डायरेक्टली ती गोष्ट बघू शकतात. आणि लाईव्हमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एआय दादाचे 7 पेपर्स आपण बघणार आहोत, की वेगवेगळे किती प्रश्न त्याच्यामध्ये आलेले. सो एआय दादाचे 7 पेपर सुद्धा आपण रात्री लाईव्हला बघणार आहे. त्याआधी ह्या सगळा अभ्यास जेवढा मी दिलेला आता तो सगळा कंप्लीट करून घ्या. सगळे प्रश्न, सगळे एस्पेक्ट्स बघून घ्या आणि विचार करा त्या प्रश्नांवरती. पाठ नाही झाले तरी लक्षात येईल, की मला हे सगळं बघून जायचं होतं एकदा. ओके. एवढा नको टाईमपास करू. माहिती आहे डोक्यामध्ये काहीच नसेल. पण ठीक आहे, बघू शकतो.